आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। मंडळी नमस्कार। सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन कमळ यशस्वी झाल्यात जमा आहे। जिल्ह्यातील 4 माजी आमदार उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झाले। मुंबईतील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या भाजप पक्ष प्रवेशाचा जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे। उद्या बुधवारी मुंबईत पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांचे पुत्र बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। राजन पाटील यांच्यासोबत मोहोळचे माजी आमदार यशवंत माने हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे व त्यांचे चिरंजीव तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम सिंह शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंडळी, सूत्रांच्या माहितीनुसार सांगोला तालुक्यातील विविध पक्षातील काही राजकीय नेते आणि कार्यकर्ते उद्या भाजपचं कमळ हाती घेण्याची शक्यता आहे। भाजप पक्षांतर्गत होणारा विरोध पाहता भाजपमध्ये नेमके कोणकोणते नेते प्रवेश करणार आहेत याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे। सोलापूर भाजपमध्ये अंतर्गत वादाने ठिणगी पेटली असून हा वाद आता थेट मुंबईपर्यंत पोहोचला आहे। सोलापूर शहरातील भाजप कार्यालयासमोर आंदोलन आणि घोषणाबाजी झाल्यानंतर आज दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांनी मुंबई गाठली। मुंबई प्रदेश कार्यालयात थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या प्रवेशाबाबत विरोध दर्शवला आहे। ही भेट माजी आमदार दिलीप माने यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाविरोधात झाल्याचं बोललं जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट वाटपावेळी आमच्यावर अन्याय होऊ नये अशी भावना दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या शिष्टमंडळाची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेत अन्याय होऊ दिला जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। या शिष्टमंडळात दक्षिण सोलापूर तालुक्यातील हनुमंत कुलकर्णी, विशाल गायकवाड, शिवराज सरतापे, संगप्पा केरके यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता। मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केल्यानं त्यांचा प्रवेश तुर्तास रखडल्याची स्थिती आहे। मात्र आज मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची सविस्तर बैठक झाली। या बैठकीत नाराज असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आपली व्यथा प्रदेशाध्यक्षांसमोर मांडली। भाजप प्रदेशाध्यक्षांनी या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर केल्याचंही वृत्त आहे। त्यामुळे माजी आमदार दिलीप माने यांचाही या कार्यक्रमात अनपेक्षितपणे भाजप प्रवेश होऊ शकतो असं राजकीय जाणकारांचं मत आहे। मंडळी, सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यास भाजपमधीलच कार्यकर्त्यांचा मोठा विरोध आहे आणि त्याच अनुषंगानं मागील काही दिवसांपूर्वी सोलापूर भाजप शहर कार्यालयाच्या समोर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। या आंदोलनात त्यांनी भाजपमध्ये येऊ पाहणाऱ्या संभाव्य नेत्याबाबत अगदी स्पष्टपणे बोलत या नेत्याच्या प्रवेशाला विरोध केला होता। या विरोधाची चर्चा राज्यभरात झाली होती। त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपकडून राबवण्यात येत असलेलं ऑपरेशन लोटस हे फेल जाते की काय अशी शक्यता होती। मात्र मधल्या काही काळात बऱ्याचशा राजकीय घडामोडी घडल्या आणि आता आज थेट दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्षांनी मुंबईला बोलावलं होतं। मंडळी, सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यात भाजपमधीलच कार्यकर्त्यांचा विरोध आहे। मात्र हा विरोध थंड करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करताना दिसत आहेत। माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे आग्रही असल्याचं बोललं जाते। पालकमंत्री गोरे यांनी मागील आठवड्यात माध्यमांशी बोलताना भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या काही नेत्यांची नावं घेतली होती। मात्र या नावांशिवाय इतरही काही नावं त्यांच्या वेटिंग लिस्टमध्ये असल्याचं बोललं जाते।
मंडळी, सांगोला तालुक्यातील एका मोठ्या पक्षातील एक नेता पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। हे नाव या वेटिंग लिस्टमध्ये मध्यंतरी कधीही चर्चेत आलं नव्हतं, मात्र अचानकपणे सांगोला तालुक्यातील एका नेत्याचा या भाजप प्रवेशाच्या उद्याच्या कार्यक्रमात प्रवेश होऊ शकतो असं बोललं जात आहे। मंडळी, या सर्व पक्षप्रवेशाबाबत सध्या कमालीची गुप्तता पाळली जाते। उद्या मुंबई इथं भाजप पक्ष कार्यालयात आयोजित प्रवेश सोहळ्यात नेमके कोणकोणते नेते प्रवेश करतील याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिले। मंडळी, मागील काही दिवसांपूर्वी सांगोला इथं शेतकरी कामगार पक्षातील अनेक बडे नेते भाजपमध्ये गेलेत। त्यांच्या भाजप पक्षप्रवेशावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यातील आणखी असे अनेक नेते भाजपमध्ये येतील अशी शक्यता स्पष्टपणे बोलून दाखवली होती। नंतरच्या काळात काही दिवसांपूर्वी सोलापूर इथं माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यातून भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांच्या नावाचा कोणताही उल्लेख न करता सांगोला तालुक्यात लवकरच राजकीय पटाके फुटतील अशा पद्धतीचं भाष्य केलं होतं। मंडळी, सांगोला तालुक्यातील नेत्यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत अलीकडच्या काळात वाढलेली जवळीक पाहता सांगोला तालुक्यातही उद्या कदाचित फटाके अचानकपणे फुटू शकतील असा अंदाज बांधला जातोय। असं झालं तर अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेले राजकीय फटाके सांगोल्यात फुटल्याशिवाय राहणार नाहीत अशी शक्यता आहे। मंडळी, तुर्तास इथंच थांबूया। धन्यवाद। आपण सांगोला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।